ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्याच पदाधिकाऱ्यांच्याकडून जबर धक्का बसलेला आहे। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे। ही निवडणूक लक्षात घेता राजकीय पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे। पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रचाराचं काम चालू करा असे आदेश दिले आहेत। मनसे या पक्षानेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली आहे। दरम्यान राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी चालू केली असताना दुसरीकडे नेते मंडळींनीही आपली सोय पाहून पक्षांतर करताना दिसत आहेत। काही पदाधिकारी नेते पक्षविरोधी कारवाई करताना दिसत आहेत। मनसे पक्षातही काही ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळाले। त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे। पक्षाच्या या कारवाईबाबत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत। तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांचीही नावे आहेत। हा आदेश जारी करताना सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे। तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे। वैभव खेडेकर हे कोकणातील चर्चेत असलेलं नाव आहे। कधी काळी ते राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यांनी मनसेच्या तिकिटावर 2014 साली दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणुकी लढवली होती। खेड नगर परिषद निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे। त्यांनी खेडचं नगराध्यक्ष पद ही भूषवलेलं आहे। त्यामुळे खेडेकर हे थेट भाजपात जाणार असल्याच्या शक्यतेमुळे या ठिकाणी मनसेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हा तोटा मनसे आता कसा भरून काढणार हे पाहणं महत्वाचं आहे। त्यासोबतच अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे, सुबोध जाधव यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे। पण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचं उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे असे कारण या पत्रात देण्यात येत आहे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।